नमस्कार, मी भूषण करंदीकर. अंधत्वावर मात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्र नेत्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जीवन लाळी, सचिव डॉक्टर प्रीतम सामंत, खजिनदार डॉक्टर संभाजी रोडगे आणि डॉक्टर उमा प्रधान यांनी अंधत्वाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्याचं ठरवलंय. त्याच अनुषंगानं आपण अंधत्वाला कारणीभूत ठरणाऱ्या विविध कारणांवरती चर्चा करणार आहोत. या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत काचबिंदू आणि अंधत्व या विषयावरती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना. डॉक्टर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर तात्याराव लहाने हे जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता आहेत. मोतीबिंदूच्या त्यांनी 1,41,000हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 200हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया शिबिरं त्यांनी घेतली आहेत. महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि अनेक तरुण डॉक्टरांचे ते मार्गदर्शक आदर्श आहेत. चर्चेला आम्ही सुरुवात करतोय. डॉक्टर, खरं तर सुरुवातीला आम्हाला सांगा की काचबिंदू म्हणजे नेमकं काय? काचबिंदू म्हणजे आपण जेव्हा मोतीबिंदूचा विचार करतो आणि काचबिंदूचा विचार करतो तर काचबिंदू ही एक न समजणारी अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपण त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊन जातं. इंग्रजीमध्ये याला ग्लाकोमा म्हणतो. आणि मोतीबिंदू जो आहे तो आपला जो डोळ्यामध्ये मोतीबिंदू असतो किंवा आपला लेन्स असतो तो पांढरा पडतो, त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. आणि नेहमी एक गफलत अशी होती की काचबिंदू समजत नाही. काचबिंदू म्हणजे आपल्या डोळ्याच्या पाठीमागे एक ऑप्टिक नर्व नावाची नस असते. आणि ही जी नस असते ही नस हळूहळू डोळ्यामध्ये वजन वाढल्यामुळे आणि ही नस हळूहळू खराब होत जाते किंवा कमी होत जाते. तिची अट्रॉफी होते किंवा ती काम करत नाही. आणि याचं मुख्य कारण आहे आपल्या डोळ्यामध्ये जे वजन असतं, आपल्या डोळ्याचं प्रेशर जे असतं हे 21 पर्यंत असतं. 10 ते 21 हे प्रेशर 21 पेक्षा जास्त हळू ती नस काम करत नाही आणि डोळ्याचं वजन वाढणे, मागची नस कमकुवत होणे आणि डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचं अंधत्व म्हणजे असे काळे धब्बे दिसणे, या तिन्हीला मिळून काचबिंदू असं मानतात. बरं, काचबिंदू कोणाला होऊ शकतो किंवा हा सामान्यतः आढळणारा रोग आहे का? काचबिंदू आपण असा विचार केला की जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं अंधत्व आणणारा काचबिंदू हा आजार आहे. काचबिंदू हा लहान मुलांना होऊ शकतो. काचबिंदू हा 40 वर्षापर्यंतच्या माणसांना होऊ शकतो किंवा 40 वर्षानंतर होऊ शकतो. काचबिंदू हा अनुवंशिक असतो. अनुवंशिक काचबिंदू म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर काचबिंदू हा दुसऱ्यांदा म्हणजे एखादा आजार झाला असेल तर त्या आजाराचा साईड इफेक्ट म्हणून हा काचबिंदू होतो. त्याच्यानंतर अनुवंशिक काचबिंदू हा वयाच्या 40 वर्षानंतरही होऊ शकतो. दुसरा असं आहे की मधुमेह आहे किंवा डोळ्यामध्ये होणारे आजार आहेत किंवा मोतीबिंदू लवकर न काढला तर काचबिंदू होतो किंवा बाहुलीचे आजार, आपल्या डोळ्यातली जी बाहुली असते तिचे आजार, तर त्या आजारामुळे पण काचबिंदू होतो. याला आपण सेकंडरी काचबिंदू असं म्हणतो, दुसऱ्यांदा होणारा काचबिंदू. तर या काचबिंदूचं वेगवेगळी अशी कारणं आहेत. मार लागल्यामुळे काचबिंदू होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे 5-7 त्याचे कारण आहेत तर त्यामध्ये काचबिंदू हा आजार होतो. आणि हा काचबिंदू हा जो आजार आहे याचं निदान होणं कठीण असतं. त्याचं कारण असं आहे की यामध्ये त्रास होत नाही रुग्णाला आणि रुग्णाला त्रास होत नसल्यामुळे रुग्ण कधीही डॉक्टरांच्याकडे जात नाही. आणि हा अंधत्व, एका डोळ्याचं अंधत्व आल्यानंतरच मग हा रुग्ण जातो, दिसत नाही म्हणून. आणि त्यामुळे हा काचबिंदू हा निदान करण्यासाठी किंवा रुग्णांना सांगण्यासाठी कठीण असतो. तर याचे 2 प्रकार असतात. यामध्ये एक आपण असं म्हणतो की ज्याच्यामधला जो अँगल आहे, डोळ्याचा मध्ये एक अँगल असतो, तर तो जेव्हा ओपन असतो तो एक प्रकारचा आणि एक क्लोज असतो तो एक प्रकारचा. जो क्लोज अँगल असतो त्याचा जो काचबिंदू होतो त्यामध्ये डोळा लाल होऊन डोकं दुखायला लागतं, तेव्हा आपण लवकरच डॉक्टरकडे जातो. पण ज्याचा ओपन अँगल असतो यामध्ये हळूहळू सगळंच घडत असल्यामुळे अशा रुग्णांना एक डोळा पूर्ण जाऊन दुसरा थोडा जाईपर्यंत लक्षात येत नाही. आणि म्हणून हा एक असा आपण म्हणतो नेहमी की हा स्लोली होणारा, हळूहळू होणारा पण अंधत्व आणणारा आजार आहे. बरोबर. जसं तुम्ही म्हटलात की हा पटकन लक्षात येऊ शकत नाही, मग अशा वेळेला सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी? तर यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक अशी की लहान मुलं यांचा वेगळ्या प्रकारे काळजी घ्यायची असते आणि जी मोठी माणसं आहेत तर त्यांनी कशी काळजी घ्यावी. तर ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना काचबिंदू हा आजार होऊ शकतो.
आणि म्हणून मधुमेहग्रस्त लोकांनी काचबिंदूची तपासणी करून घ्यावी. आता दुसरं आहे की 40 वर्षानंतर काचबिंदू जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे 40 वर्षानंतर काचबिंदूची तपासणी करून घ्यावी, की ज्यामुळे काचबिंदू आहे किंवा नाही हे आपल्या लक्षात येईल. आणि काचबिंदू आहे का नाही हे सामान्य माणसाला कळणं जरी कठीण असलं तरी काचबिंदूमध्ये एक गोष्ट करता येण्यासारखी आहे की जेव्हा आपण बाहेरनं घरामध्ये येतो आणि घरामध्ये आपल्या प्रकाश कमी असतो, अशा वेळेस त्या कमी प्रकाशामध्ये जी काही आत काही ठेवलेलं सामान आहे हे सामान दिसण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो आणि बाकी बराच वेळ आपला असं थांबावं लागतं. आणि आपला 1 मिनिटं किंवा 1.5 मिनिटापर्यंत जर तिथलं काही सामान दिसत नसेल मधलं काही, तर असं समजायचं की आपल्या डोळ्याचं वजन वाढत चाललेलं आहे, आपला काचबिंदूची लागण झालेली आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट अशी आहे की आपला जो चष्मा आहे हा चष्मा प्रत्येक 3 वर्षांनी आपण बदलतो, पण काचबिंदूच्या आजारामध्ये हा चष्मा प्रत्येक वर्षाला किंवा 6 महिन्याला बदलावा लागतो. अच्छा. तर आपण त्याला म्हणतो की फ्रिक्वेंट चेंजेस, म्हणजे काच जर नेहमीसारखा बदलावा लागला तर त्या डोळ्यामध्ये काचबिंदू आहे असं आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्याच्या समोर आपला कधी कधी एक रिंग दिसायला लागते रंगाची, तर कलर्ड हॅलोज आपण त्याला म्हणतो. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्याच्या समोर आपलं असं कुठंतरी डबे दिसायला लागतात, काळे डबे दिसायला लागतात, तर तेही त्याचा अर्थ असा आहे की आपला काचबिंदू झाला आहे. किंवा आपल्या आजूबाजूला मनुष्य निघून जातो पण आपला तो मनुष्य समजत नाही, कारण दोन्ही बाजूनी त्याच्यात काजळी चढणे आपण म्हणतो, आपली नजर अशी कमी होत जाते आणि मध्यभागी राहते, त्यामुळे आजूबाजूचा आपला दिसत नाही. तर या गोष्टी आपण पाहिल्या तर आपला काचबिंदू झालाय याचा संशय येतो, काचबिंदू असेलच असं नाही, आणि मग आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. असं केल्याने मग योग्य वेळी त्यावर उपचार आपण करू शकतो. खरंय. काचबिंदूचं निदान कसं केलं जातं आणि त्याकरता काही चाचण्या असतात का, त्या कशा कराव्या लागतात? काचबिंदूचं निदान करण्यासाठी पहिली जी चाचणी असते ते म्हणजे आपल्या डोळ्याचं वजन, त्याला आपण प्रेशर म्हणतो. तर हे प्रेशर मोजण्यासाठीचे यंत्र असतात, 2-3 प्रकारचे ते यंत्र आहेत. तर यामध्ये आपण डोळ्याचं प्रेशर मोजतो आणि हे प्रेशर जेव्हा 21 मिलीमीटर मर्क्युरीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला काचबिंदू असल्याचा संशय येतो. एकदाच प्रेशर मोजून काचबिंदू आहे असं म्हणता येत नाही, तर सकाळचं प्रेशर, दुपारचं प्रेशर, संध्याकाळचं प्रेशर असं मोजल्यानंतर जर हे प्रत्येक वेळेस 21 पेक्षा जास्त असेल तर काचबिंदू झाल्याचा संशय बळावतो. त्यानंतर काचबिंदूसाठी तपासण्या केल्या जातात. तर आता खूप अशा तपासण्या काचबिंदूच्या होतात. तर यामध्ये आपण पेरिमेट्री नावाची तपासणी म्हणतो. तर पेरिमेट्रीमध्ये आपलं जे आपण जे बाहेर बघतो, पाहत असताना समोर सर्व दिसतं, आजूबाजूला दिसतं, एक फील्ड ऑफ व्हिजन आपण त्याला म्हणतो. तर हे फील्ड ऑफ व्हिजन जे आहे आपल्याला जे दिसतं डोळ्याने ते किती कमी झालं आहे याची तपासणी आपल्याला त्यामुळे करता येते. त्याच्यानंतर ओसीटी नावाची तपासणी आहे की ज्याच्यामध्ये पाठीमागचे जे आपले 5 लाख नर्व फायबर असतात आपल्या डोळ्यामध्ये, त्याच्यामधले किती नर्व फायबर काम करत नाहीत किंवा किती नर्व फायबरचा काचबिंदूने मृत्यू झाला आहे ही टेस्ट सांगत असते. तर या तपासणीनंतर आपला हे समजतं की कुठल्या भागामधला कुठला जो नर्व आहे तो काम करत नाही किंवा तंतू खराब झाले आहेत. तर या तपासणीनंतर मग अशा प्रकारच्या ज्या तपासण्या आहेत, तर या एक 4-5 प्रकारच्या तपासण्या असतात ज्या तपासणीमुळे आपल्या लक्षात येतं की काचबिंदू झालाय किंवा नाही झालाय. आणि म्हणून जेव्हा आपला एखाद्या ह्याचा संशय येतो तर तेव्हा त्याला डोळ्याचं वजन घेणे, डोळ्याचं प्रेशर घेणे, त्याच्यानंतर पेरिमेट्री, ओसीटी, एचआरडी अशा प्रकारच्या आपल्या ज्या तपासण्या आहेत या आपण तपासण्या करतो आणि त्या तपासण्यानंतर काचबिंदू झाल्याचं आपण निदान करतो. म्हणजे एका तपासणीने काचबिंदूचं निदान करता येत नाही, त्याला 2-3 तपासण्या करून त्याचं निदान करावं लागतं. खरंय. आय ड्रॉप हा खरं तर सगळ्यात सामान्य लोकांच्या खूप आवडीचा विषय असतो किंवा खूप लोकप्रिय विषय असतो, कारण आय ड्रॉप घातल्याने काय काय होऊ शकतं हे सर्वसामान्य लोकांना असं म्हणूया आपण की एक निदान पटकन झालं नाही तरी पण हा एक तात्पुरता उपाय म्हणून लोक त्याच्याकडे पाहत असतात. तर अशा वेळेला काचबिंदू आय ड्रॉपने बरा होऊ शकतो का, याचं उत्तर मला तुमच्याकडनं घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका. अंधत्वावर मात या विशेष कार्यक्रमात लगेचच भेटूयात.
आपण पाहताय अंधत्वावर मात हा आमचा विशेष कार्यक्रम. काचबिंदू आणि अंधत्व याविषयी आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. डॉक्टर, जसं मगाशी आपण बोलत होतो, आयड्रॉपनी हा आजार बरा होऊ शकतो का? या काचबिंदूचं जेव्हा आपण निदान करतो तर निदान झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की त्याचं किती वजन कमी केलं पाहिजे, त्याचं जे प्रेशर आहे. आणि हे प्रेशर कमी करण्यासाठी आपण डोळ्यांच्या डॉक्टरकडे 2-4 वेळा गेलं पाहिजे आणि आपलं ॲव्हरेज जे प्रेशर आहे, नेहमीसाठी राहणारं प्रेशर आणि सर्वाधिक कुठल्या वेळेस होतं याचं तपासणी डॉक्टर करतात. तपासण्या केल्यानंतर मग त्याचं टार्गेट प्रेशर नावाचं प्रेशर ठरवलं जातं की इतकं प्रेशर हा डोळा सहन करू शकतो. त्याच्यावर प्रेशर गेलं तर त्याच्यामध्ये बदल होणार आहे. आणि मग हे जेव्हा प्रेशर आपण ठरवलं जातं तर त्यानंतर डोळ्यामध्ये टाकण्याचे औषध आहेत. आणि ही जी औषधं आहेत की काचबिंदू झाल्यानंतर मधुमेहामध्ये काही औषधं टाकता येत नाहीत, काही औषधं रक्तदाबामध्ये टाकता येत नाहीत. आणि मग ही जी औषधं आहेत ही ठरवली जातात आणि त्या माणसाच्या तपासणी शरीराच्या रचनेनुसार मग ही औषध दिली जातात. औषधाचा वेळ सांगितला जातो आणि औषधामुळे अशा प्रकारचे काचबिंदू जे ओपन अँगल आपण म्हटलं तर अशा प्रकारच्या काचबिंदूमध्ये आपण औषध टाकून त्या डोळ्याचं वजन नियंत्रित करू शकतो. आणि हे वजन नियंत्रित आहे का नाही हे पाहण्यासाठी आपलं सारखं डॉक्टरांच्याकडे जावं लागतं. आणि आपण जर सारखं डॉक्टरांच्याकडे गेलो तरच मग हे आजार आपला किती प्रगती करत आहे, किती प्रगती त्याची म्हणजे खराब होण्यापासून थांबला आहे किंवा नाही, किंवा आपली दृष्टी किती कमी होत चाललेली आहे. त्यामुळे या आजारामध्ये डॉक्टर आणि रुग्ण या दोघांची मैत्री होणं गरजेचं असतं. आणि मग जे काही आपण औषध त्याला दिलेलं आहे या औषधाने वजन नियंत्रित करणं किंवा त्याचं जे प्रेशर आहे नियंत्रित करणं शक्य असतं. सुरुवातीला 1 औषध, त्याच्यानंतर 2 औषध, पुन्हा 3 औषध, अशापर्यंत हे औषध आपण देऊ शकतो. आणि औषधाने आपण हा काचबिंदूचं जे वजन आहे हा नियंत्रित करू शकतो. असं नियंत्रित केल्याने जे डोळ्यामधलं जे अंधत्व येत आहे हे अंधत्व आपण थांबवू शकत नाही पण लांबवू नक्की शकतो. समजा आपलं अंधत्व 1-2 वर्षांनी येणार असेल तर औषध टाकल्याने आपला पुढचे 10-15 वर्षे दिसू शकतं. त्यामुळे काचबिंदू हा एकदा झाल्यानंतर अंधत्व आणणाराच आजार आहे. पण त्यासाठी जर योग्य वेळी त्यावर उपचार सुरू झाले तर आपला जन्मभर दिसू शकतं. पण उपाय होण्यासाठी उशीर झाला असेल तर मात्र आपण अंधत्व थांबवू शकत नाहीत, लांबवू नक्की शकतो. पण औषधाने हे डोळ्याचं वजन किंवा डोळ्याचं प्रेशर किंवा काचबिंदू यावर आपण उपाय करू शकतो. आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आपल्याला घ्यावी लागतात. पण हे सर्व डॉक्टरांना विचारूनच करावं लागतं. तसं जर नाही केलं तर मग आपलं डोळ्याचं वजन नियंत्रित आहे का नाही हे समजणं शक्य होत नाही. आणि कधी कधी उशीर केला तर तेवढ्या काळामध्ये आपल्या डोळ्याचं अंधत्व वाढलेलं असतं. बरोबर. या व्यतिरिक्त कुठल्या उपचार पद्धती आहेत ज्यांनी काचबिंदूवरती आपल्याला उपाय करता येऊ शकतात? काचबिंदूवर आणखी अशा काही उपाय पद्धती आहेत की ज्यामध्ये आपण असं म्हणूया की औषध आपण देतो आहे आणि औषधाने डोळ्याचं वजन समजा कंट्रोल होत नाही आहे तर अशा वेळेस आपण काय करतो की त्याचं लेसर शस्त्रक्रिया म्हणून असते. तर हे एक लेसर करतो आपण की त्याच्यामध्ये जिथून डोळ्यामध्ये जे पाणी निर्माण होतं हे पाणी बाहेर पडण्यासाठीचा रस्ता ब्लॉक झालेला असतो, क्लिअरच झालेला असतो. आणि पाणी बाहेर पडण्यासाठी तो जो रस्ता आहे त्या ट्रॅबॅक्युलर मेशवर्क असं आपण म्हणतो त्याला उघडण्याचं, त्याला ओपन करण्यासाठी लेसर वापरला जातो आणि या लेसरनी ते उघडला जातो. तर या एकट्या लेसरनीच काचबिंदूवर उपाय होत नाही. तर लेसर आणि औषधं अशी 2 प्रकारे एकत्र करून तो जो वजन आहे ते नियंत्रित ठेवलं जातं डोळ्याचं. पण या दोन्हीही होत नसेल तर डोळ्यावर आता आणखी शस्त्रक्रिया केल्या जातात. त्या शस्त्रक्रियाला आपण असं म्हणतो की जुनी पद्धत आहे ट्रॅबॅक्युलेक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया असते. ती शस्त्रक्रिया करून त्याचं वजन नियंत्रित केलं जातं. त्यानंतर आता नवीन डोळा न उघडता व्हिस्कोकॅनोस्टॉमी किंवा अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया निघाल्या त्या केल्या जातात. त्याही पेक्षा आता पुढे काचबिंदूमध्ये वाल नावाचे म्हणजे वेगवेगळे स्टेंट असतात. आपण जसं हृदयात स्टेंट टाकतो तसे हे स्टेंट असतात जे डोळ्यामध्ये टाकला जातो. आणि डोळ्यातलं पाणी जे निर्माण व्हायला हे बाहेर जाण्याचा रस्ता नसल्यामुळे तिथे एक ट्यूब टाकून ते जे पाणी आहे ते आपल्या डोळ्याच्या पांढऱ्या भागावर ते पाणी घेऊन जालं जातं आणि मग ते रक्तवाहिनीद्वारे शरीरात जातं. तर असे वेगवेगळे स्टेंट आज बाजारामध्ये आलेले आहेत की ज्याच्यामुळे आपलं जे डोळ्याचं प्रेशर आहे हे लेसर, त्याच्यानंतर औषधं, त्याच्यानंतर ट्रॅबॅक्युलेक्टॉमी सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की डोळ्याचं जे प्रेशर आहे
हे प्रेशर नियंत्रित करण्यासाठी सगळ्या प्रकारचे उपाय आपण करून ते नियंत्रित केलं पाहिजे. नियंत्रित नाही केलं तर प्रत्येक वेळेस जे आपले फायबर्स आहेत, आपले तंतू आहेत, हे तंतू मृत्यू पावतात आणि हे एकदा मृत्यू पावले की हे तंतू पुन्हा काम करत नाहीत. आणि काचबिंदूमध्ये एक गोष्ट अशी आहे की मलाही नेहमी प्रश्न विचारला जातात, तुम्ही मला विचाराल की गेलेली दृष्टी परत आणता येते का? काचबिंदूमध्ये गेलेली दृष्टी परत आणता येत नाही. जी दृष्टी गेली आहे ती गेली आहे, बरोबर. पण जी दृष्टी आहे ही दृष्टी मात्र फार काळ टिकवता येते आणि त्यासाठी त्याच्यावर जे प्रेशर आहे त्या प्रेशरवर नियंत्रण हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, समजा त्याच्यामध्ये क्लोज अँगल असेल तर याच्यामध्ये लेसर शस्त्रक्रिया करून ती जी बाहुली आहे त्या बाहुलीला एक छोटंसं छिद्र पाडलं जातं की ज्या छिद्रामुळे जे पाणी तयार होतं ते पाणी त्या छिद्रातनं येऊन मग त्या मेशवर कडनं बाहेर येतं. म्हणजे अशा काही गोष्टी केल्या जातात की ज्यामुळे डोळ्याला अन्न पुरवणारं हे पाणी असतं. बरोबर. हे पाणी नाही आलं तरी डोळा आपला त्याचा शेप मेंटेन होणार नाही. पाणी आल्यानंतर बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद होणे म्हणजे काचबिंदू. तर त्याला मग अशा प्रकारे तो काचबिंदू नियंत्रित केला जातो आणि त्याचं जे प्रेशर आहे हे नियंत्रित ठेवण्यासाठी शस्त्रक्रिया, औषधं, लेसर या सर्व किंवा स्टेंट या सर्व गोष्टीचा उपयोग केला जातो. खरंय. लहान मुलांमध्ये हा आजार कसा ओळखायचा याविषयी मला तुमच्याकडनं थोडं मार्गदर्शन हवंय आणि त्याचबरोबर एकूणच हा आजार आपण ओळखायचा कसा याविषयी तुमच्याकडनं एक संदेशही हवाय. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम अंधत्वावर मात. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम अंधत्वावर मात आणि त्या अंतर्गत आज आपण चर्चा करतोय काचबिंदू आणि अंधत्व या विषयावरती. आपल्याला मार्गदर्शन करतायत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. डॉक्टर, जसं आपण मगाशी सांगितलं की लेझर ट्रीटमेंट असेल, शस्त्रक्रिया असेल किंवा औषधं असतील, हे सगळं करून गेलेली दृष्टी परत येत नाही. आपण जर दृष्टी असेल तर ती टिकवणं हे आपल्या हातात असतं. लहान मुलांमध्ये हा जर आजार होत असेल तर तो नेमका कसा ओळखायचा आई-वडिलांनी? लहान मुलांच्या मध्ये दोन प्रकारे हा आजार होतो. जन्म झाल्यानंतर हा ताबडतोब आजार दिसायला लागतो. यामध्ये आपली जी काळं भाग दिसतो आपला, तो काळा नाही, पारदर्शक आहे, त्याला आपण बुबुळ असं म्हणतो. ह्या बुबुळाची जी साईज आहे ही मोठी दिसायला लागते आणि ही अतिशय सोपं आहे की ते मोठी दिसायला लागते. आपण त्याला बुल्स आहे असं म्हणतो आणि त्यावेळेस ताबडतोब डॉक्टरला जाऊन दाखवणे आणि त्यावर उपाय करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण या वयात झालेला जो आजार आहे तर आपण जर त्याचं आयुष्य 70 वर्ष धरलं तर 70 वर्षापर्यंत दृष्टी जाणं गरजेचं असतं. तर या लहान मुलाचे ऑपरेशन 2, 3, 4 ऑपरेशन करून त्याचं जे वजन नियंत्रित करावं लागतं आणि म्हणून योग्य वेळी त्वरित जाऊन डॉक्टरांना दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. घरामध्ये कोणाला काचबिंदू झाला असेल तर लहान मुलाला होऊ शकतो. अशा लोकांनी आणखी त्याची काळजी घ्यावी आणि डोळ्याचं साईज मोठं होणे हा एकच गोष्ट आहे. डोळ्याला पाणी येणे किंवा लेकरू प्रकाशामध्ये न पाहणे असं होत असेल तर आपण तो बाळाला नेऊन दाखवलं पाहिजे. दुसरा आहे ज्युव्हेनाइल ग्लाकोमा. म्हणजे काही दिवसानंतर, म्हणजे जन्मल्याच्या काही दिवसानंतर 5-6 वर्षानंतर हा होतो आणि यामध्ये डोळा मोठा होत नाही पण डोळ्याचं वजन वाढलेलं असतं. तर अशा वेळेस लहान मुलाला जेव्हा आपण शाळेमध्ये घालतो 5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी डोळ्याची तपासणी करून घ्यावी की ज्याच्यामुळे डोळ्यामध्ये अशा प्रकारचा काचबिंदू आहे किंवा नाही हे समजून त्यावर आपला उपाय करणं शक्य जाईल. तर मला असं वाटतं की मूल शाळेत असताना प्रत्येक वर्षी जर 5 वर्षानंतर डोळ्याची तपासणी करत गेलं तर डोळ्यामध्ये असणारा चष्म्याचा नंबर, डोळ्यामध्ये असणारा काचबिंदू किंवा हे सर्व आजार आहेत त्याचं निदान होऊन अंधत्वापासून आपण त्यांना थांबवू शकतो. आता जे काचबिंदू आहे त्याच्यात मला एकच गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. काचबिंदूचं एखादी गोष्ट करणं हे तसं खूप कठीण असतं. पण आपण सर्वांनी लहान बाळ असेल तर 3 महिन्यापूर्वी एकदा डॉक्टरांना जाऊन त्याचं निदान करून घ्या. त्याच्यानंतर शाळेमध्ये घालत असताना जेव्हा जातो तेव्हा डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवूनच आपण त्यांना शाळेमध्ये घालावं. कारण चष्म्याचा नंबर असेल किंवा एका डोळ्याने कमी दिसत असेल, त्याला आपण अम्ब्लिओपी किंवा स्लो आय म्हणतो, तर त्यावर उपाय करणं शक्य होतं. आणि म्हणून योग्य वेळ अशी आहे की पहिल्या वर्षी किंवा पहिल्या 3-4 महिन्यात एकदा डॉक्टरांना दाखवावं. त्याच्यानंतर 5व्या वर्षी शाळेत जाताना दाखवावं आणि शाळेत गेल्यानंतर प्रत्येक वर्षी जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये आपण दाखवून घ्यावं. काचबिंदूचं जेव्हा निदान होईल, निदान झाल्यानंतर
त्याचं जे टार्गेट प्रेशर आहे ते काढून घ्यावं आणि काढल्यानंतर आपण त्या डॉक्टरांच्याकडे नेहमीसाठी जात राहावं की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्याला जे काही वजन आहे ते वजन नियंत्रित राहील आणि नियंत्रित राहिल्यामुळे आपण तो काचबिंदू आपण जे म्हणतो आहे की अंधत्व येणार आहे, पण हे अंधत्व आपण टाळू जरी शकत नसलो तरी अंधत्व आपण लांबवू शकतो. आणि मला असं वाटतं की यावर उपाय जरूर आहे. आज असं म्हटलं जातं की काचबिंदूवर उपाय नाही आहे, ते चूक आहे. जेव्हा अंधत्व येतं काचबिंदूनी त्यानंतर उपाय नाही, पण काचबिंदू झाला असताना जर दृष्टी असेल तर ही दृष्टी टिकवता येते आणि त्यामुळे आपण अशा याच्या अंधश्रद्धा न बाळगता डॉक्टरांना जर आपण दाखवलं तर काचबिंदूमुळे अंधत्व आपला नक्कीच लांबवता येईल, टाळता जरी नाही आलं तरी. आणि त्यासाठी आपण नेत्रतज्ञाचा सल्ला घ्या आणि सल्ल्यानेच आपलं डोळे चांगले राहतील आणि दृष्टी ही जन्मभर राहील. आपण असं म्हणतो दृष्टी आहे तर सृष्टी आहे आणि दृष्टी ठेवण्यासाठी तुम्हाला खरा दुवा असेल तर आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जा. खरंय डॉक्टर, खरं तर खूप मोठा विषय आहे, मात्र इतक्या कमी वेळात तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. अंधत्वावर मात या विशेष कार्यक्रमात आज इथे संपतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.